हिंदू पंचांगानुसार माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते। या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते। हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचा जन्मदिवस मानला जातो। या पंचमीला श्री पंचमी किंवा ज्ञान पंचमी असेही म्हणतात। यंदा वसंत पंचमी उद्या म्हणजे 2 फेब्रुवारीला साजरी होणार आहे। या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे। देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळे अर्पण केली जातात। तसेच पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा केली जाते। मुलांना नवीन कपडे घालून तुम्ही त्यांचे औक्षण करून त्यांच्यासोबत देवी सरस्वतीची आराधना करू शकता। सरस्वती देवीचे स्तोत्र मंत्र पठण करावे। विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची मनोभावी प्रार्थना करावी, त्यामुळे अभ्यासात शिक्षणात यश मिळते। वसंत पंचमी हा दिवस वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी साजरा करतात। माघ शुद्ध पंचमीला वसंत ऋतूची सुरुवात होते। वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे। वसंत उत्सव हा अमर आशावादाचे प्रतीक आहे। शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून पडतात, त्याप्रमाणे तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो। हताश झालेल्या वातावरणात आशेचे किरण पसरवतो। वर्षा ऋतूशिवाय सृष्टीला पुन्हा पालवी नवपल्वलित करण्याचा चमत्कार वसंत ऋतूत साकारला जातो। निसर्गाप्रमाणेच माणसानेही मनावरची मरगळ झटकून नवीन कला कौशल्य अवगत करून यशाच्या शिखरांना गवसणी घालावी। धन्यवाद। शुभम भवतु।